निकी तुम्ही इथे मराठी माणसाची मेंटॅलिटी काढून त्या मराठी माणसाचा अपमान केला। हात खाली। आता मी बोलतोय। आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसाची माफी मागायला तुम्हाला हवी। या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही। नमस्कार मित्रांनो, मी बोलतोय श्री आणि माझं नाव शिवा। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे चॅनल श्री शिवा आपले माणसं। तर आज विकेंडचा शेवटचा दिवस शनिवार आणि दरवेळेस मांजरेकर येऊन सगळ्यांची खेचायची मागच्या बिग बॉसमध्ये आपण पाहिलेलं आहे। आता ह्या बिग बॉसमध्ये आपल्याला मांजरेकर सर तर काही दिसणार नाही, आपले भाऊ दिसणार आहे रितेश देशमुख सर। आणि रितेश सर देशमुख यांनी आपल्या अपेक्षेनुसार आज एकी जणीची निकी तुम्ही इथे मराठी माणसाची मेंटॅलिटी काढून त्या मराठी माणसाचा अपमान केला। हात खाली। आता मी बोलतोय। आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसाची माफी मागायला तुम्हाला हवी। या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान। बरोबर वाट लावली ती कोण तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती झालेला असेल, निक्की तांबोले। तर तिने आपली मराठी माणसाची आंबवले का आंबवले? निकीची चांगली आंबवली आहे आज। आंबोली वाटतं तिचं नाव आंबोले आहे, मी तांबोले बोललो। जरी चुकलं तरी तिथं तशीच आहे, नाव चुकल्यासारखीच आहे। नाव चुकल्यासारखीचे वाईट मारून घेऊ नका। तर आंबवली हा तांबोली आंबोलीच्या इथं तर तिने आपल्या मराठी माणसांची व महाराष्ट्राची डायरेक्ट मेंटॅलिटी काढली होती। तिला असं वाटत होतं हिंदी बिग बॉसमधनं आली म्हणून ती खूप जास्त तिला गेम समजतो। गेम समजतो तिला व game जास्तच समजतो। ती इंटेलिजंट आहे असं तिला वाटत होतं, पण तसं तर काही नाही। कारण की ती हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा पण जिंकलेली नव्हती। तिथे पण सलमान खानने तिला बाहेर काढलेलं होतं। तर आपले आज रितेश देशमुखनी एक चांगलं काम केलं की तिला आपली महाराष्ट्रातले लोकांची व मराठी माणसांची माफी मागायला सांगितली। निकी तुम्ही इथे मराठी माणसाची मेंटॅलिटी काढून त्या मराठी माणसाचा अपमान केला। हात खाली। आता मी बोलतोय। आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसाची माफी मागायला तुम्हाला हवी। या अति उत्तम काम केलेलं आहे। आणि आता पुढचं भाऊ सांगाल। भाऊ तुम्हाला काय वाटतं की तिने आपली सगळ्यांची माफी मागावी आणि तिला माफी मागितलं तरी तिला माफ करावं असं तुम्हाला वाटत असेल का तिला घराच्या बाहेर काढावं? तर हे कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, विसरू नका। जय हिंद। जय